बातमी आहे गोंदियातून। गोंदियात शासकीय धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। त्याऐवजी शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे धान विक्री करण्यावर पसंती दिली आहे। शासकीय धान केंद्रावर धान विक्रीसाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे, तर खाजगी व्यापाऱ्यांकडे अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। प्रतीच्या धानाला 2200 रुपये ते 2400 पर्यंत प्रति क्विंटल हे भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या धान खरेदी केंद्राकडे ओढा कमी झालेला असून खरेदी केंद्र सध्या 183 कार्यान्वित आहे। शासनाने 29 फेब्रुवारी 24 पर्यंत धान खरेदीची मुदत दिलेली होती। आता त्यामध्ये वाढ करून शासनाने 31 मार्च अखेर धान खरेदी शेतकऱ्यांना नजीकच्या केंद्रांवर करता येणार आहे। मी त्याला सेंटरला विकण्याचं होतं आमच्या, पण सेंटरला कसं आहे लेट उघडल्यामुळे आणि सेंटरला भाव कमी मिळाल्यामुळे मी बाहेर विकलेला आहे धान। कारण त्याच्यामध्ये कसं सेंटरला कमी रेट आहे आणि बाहेर जास्त रेट मिळाला आहे, म्हणून आपण 30 क्विंटल धान बाहेर दिलेला आहे। काय रेट होतं सेंटरला? सेंटरला 2100 काही रेट आहे आणि बाहेर आपल्याला 3 ते 3,500 रुपये रेट मिळाला आहे। म्हणून शासनानं कसं आहे तिकडे लक्ष आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि रेट वाढवून द्यायला पाहिजे। मी सेंट्रल धान विकले, परंतु मला रेट नाही का कमी मिळाले। बाहेर विचारलं, बाहेर जास्त रेट होतं। शासनाचं माझ्या म्हणणं असं आहे की शासनाने रेट वाढवले पाहिजे, तर बाहेर न विकता आम्ही शासनाला विकू। जास्तीत जास्त शेतकरी बाहेर धान यासाठी विकला, त्यांना रेट जास्त मिळालेला आहे। तर शासकीय धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवले, त्याऐवजी शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे धान विक्री करण्यावर भर दिलेला आहे। खाजगी व्यापाऱ्यांकडे चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे।